हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, MPSCने MPSC गट क सेवा परीक्षा यासाठी नवीन परीक्षा योजना जाहीर केलेली आहे. ही परीक्षा योजना पुढील 2026साठी देखील लागू आहे का, तसेच 2025साठी टाकलेली आहे. यासंबंधी जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करणार आहे. आय होप दिस व्हिडिओ विल डेफिनेटली हेल्प ऑल ऑफ यू. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आयोगाने आजच ग्रुप सीचं जे नोटिफिकेशन आहे मुख्य परीक्षेचं ते टाकलेलं आहे. यासंबंधी देखील मी तुम्हाला थोडी माहिती देतो. त्यानंतर आपण जी परीक्षा योजना आहे त्याबद्दल बोलूया. त्यामध्ये काय चेंजेस आहे व ते चेंजेस कधीपासून इफेक्टिव्ह आहेत, 2026ला लागू असणार आहे का, हे देखील आपण बघणार आहोत. सो बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी तुमची 7 जून रोजी परीक्षा होणार होती गट क ची मेन्स 2025ची, तर ती आता 12 जुलै 2026 रोजी होणार आहे. आणि त्यासंबंधी देखील आयोगाने या जाहिरातीमध्ये आपल्याला मेन्सच्या जाहिरातीमध्ये तसं सांगितलेलं आहे की 12 जुलै 2026ला ही परीक्षा जी आहे ते होणार आहे. अर्ज सादर जे आहे मित्रांनो ते 21 तारखेपासून तर 4 जूनपर्यंत तुम्ही करू शकतात. आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो ऑनलाईन जर असेल तर 4 जूनच आहे, पण जर ऑफलाईन भरला तुम्ही तर 8 जून आहे. आणि यामध्ये कोणकोणती पदं किती आहेत हे तुम्हाला माहीत आहे. लिपिक टंकलेखक 1673, दुय्यम निरीक्षक म्हणजे ESI एक्साईजची 125, तांत्रिक सहाय्यक 4 आणि कर सहाय्यक 73, अशी एकूण पदं यामध्ये 1884 पदं आहेत. सो बघा, आयोगाने जाहिरातीमध्ये सर्व काही नमूद केलेलं आहे ते पूर्वीसारखंच आहे. पण एक महत्त्वाचा निर्णय जो आयोगाने आज घेतला तो म्हणजे स्किल टेस्ट रद्द केलेली आहे, ते देखील आयोगाने मेन्शन केलेलं आहे. बघा, आता आयोगाने ते मेन्शन करण्यासाठीच 2025साठी परीक्षा योजना जाहीर केली. इथे बघू शकतात तुम्ही, सुधारित परीक्षा योजना आपल्याला दिलेली आहे आयोगाने. सुधारित परीक्षा योजना गट क सेवा संयुक्त परीक्षा. बघा, आता जसं टेलिग्रामवर काही माहिती फिरत होती की जी परीक्षा आहे गट क ची किंवा सरसेवा ज्या MPSCमध्ये येणार आहे, जसं की तलाठी वगैरे, तर त्यासाठी एकच परीक्षा होईल, त्यामध्ये मराठी इंग्लिश वगैरे असेल. तर या गोष्टी बाजूला ठेवून आत्ता आयोगाने जी आहे ती गट क सेवा संयुक्त परीक्षेची नवीन सुधारित परीक्षा योजना जाहीर केलेली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2025च्या परीक्षेला स्किल टेस्ट कॅन्सल केलेली आहे. आणि स्किल टेस्ट कॅन्सल केल्यामुळे परीक्षा योजनेमध्ये बदल करणे अनिवार्य आहे. कारण स्किल टेस्ट प्लस वेटिंग लिस्ट या दोघंही क्रायटेरिया तुमच्या परीक्षा योजनेमध्ये असल्याशिवाय त्या तुम्ही अंमलात आणू शकत नाही. म्हणूनच आयोगाने ही परीक्षा योजना पब्लिश केलेली आहे, ज्यामध्ये आयोगाने परीक्षा योजनेमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला खाली की स्किल टेस्ट रद्द केलेली आहे आणि वेटिंग लिस्ट देखील लागणार आहे, असं या परीक्षा योजनेमध्ये तुम्हाला लिहिलेलं दिसेल. सो त्यासाठीच ही परीक्षा योजना जाहीर केली. 2026मध्ये जी जाहिरात येणार आहे त्यासाठी वेगळी सुधारित परीक्षा योजना येईल, ज्यामध्ये विविध संवर्ग असतील, जसं की तलाठी आहे किंवा इतर गट क संवर्गाचे ज्या पदं आहेत तर ते त्यामध्ये असतील. त्यासाठी वेगळी परीक्षा योजना येईल. म्हणजेच ही वेगळी आणि ती वेगळी, याला तुम्ही त्याच्याशी लिंक करू नका, कारण ती सेपरेट येईल. जाहिरात येण्याच्या आधी ती देखील येईल आणि ती कशी असेल काय वगैरे हे तेव्हाच बघायचं, आत्तापासून त्याचा लोड घ्यायचा नाही. त्यामुळे ही परीक्षा योजना सुधारित करण्याचा एकच आयोगाचा उद्देश होता. जे काही वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि स्किल टेस्ट कॅन्सल झालेली आहे त्याचं यामध्ये मेन्शन करून त्या सुधारित जाहिरात काढलेली आहे. आणि हेच कारण होतं की तुमची जी मेन्सची जाहिरात आहे ती लेट आली. असो, जर चांगले बदल होणार असतील तर परीक्षा 1-1.5 महिना पुढे गेली तरी काही अडचण येत नाही किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण हिताचा निर्णय आहे त्यामुळे आपण 1 महिना वेट करू शकतो. स्किल टेस्ट कॅन्सल झाली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. प्लस वेटिंग लिस्ट आयोग लावणार आहे, ती देखील खूप मोठी गोष्ट आहे. यामध्ये खूप जणांना फायदा होणार आहे. सो आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर झालं असेल. 26ची जशी परीक्षा योजना येईल तसं मी तुम्हाला त्यासंबंधी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणारच आहे. आय होप दिस व्हिडिओ विल हेल्प ऑल ऑफ यू. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.